इंडियाज गॉट लेटंट या वादानंतर मुंबई पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत. यूट्यूबर्स रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्वा मखीजा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पालक आणि महिलांवर अश्लील टिप्पण्या केल्याबद्दल मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई हायकोर्टाचे वकील आशिष राय यांच्या तक्रारीनंतर खार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंडियाज गॉट लेटंट या युट्यूबवरील कार्यक्रमात जज म्हणून सहभागी झालेल्या रणवीर अलाहाबादियाच्या अभद्र वक्तव्यामुळे वाद झाला. प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया. निखिल, खरं तर हा वाद नेमका काय आहे, ते वक्तव्य नेमकं काय होतं, हे सगळं आता सोशल मीडियावर इतकं पसरलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. मात्र आता पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जाते किंवा केली जाणार आहे, आतापर्यंत तपास कुठवर पोहोचलाय? विक्रांत, आपण पाहिलं तर रणवीर अलाहाबादिया यांचं प्रसिद्ध पॉडकास्ट चॅनल देखील आहे आणि याच पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी अनेक जणांचे इंटरव्ह्यू आहेत ते केलेले होते आणि त्यांनी याच ठिकाणी समाजावरती एक वेगळी छाप देखील पाडलेली होती. परंतु एका इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमामध्ये गेल्याच्या नंतर एक वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवलेलं आहे आणि त्या संदर्भात कारवाई करण्याची मागणी आहे ते मुंबईतील वकिलांनी केलेली आहे. हेच पत्रक मुंबई पोलिसांना प्राप्त झालेलं असता मुंबई पोलिसांनी काल खार येथे रणवीर अलाहाबादिया यांच्या घरी जाऊन त्यांची जी चौकशी आहे ती या संपूर्ण प्रकरणात केलेली आहे. परंतु अजूनपर्यंत गुन्हा आहे तो दाखल केला गेलेला नाहीये. या संपूर्ण प्रकरणात रणवीर अलाहाबादिया त्यासोबतच इंडिया गॉट चॅलेंज या संपूर्णपणे कार्यक्रमाचे आणि त्यासोबतच या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे यांची देखील चौकशी आहे ती केली जाणार आहे. आणि जो कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलेला होता या ऑर्गनायझरच्या ची देखील चौकशी आहे ती या ठिकाणी करण्यात येणार आहे. काल देखील ही जी चौकशी आहे जवळपास 2 ते 3 तास ही जी चौकशी आहे ती पार पडली. नक्की वक्तव्य काय होतं हे पोलिसांकडून संपूर्ण पाहण्यात आलेलं आहे आणि याच वक्तव्याचे क्लिपिंग आहे त्या देखील आता पोलिसांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. तर त्यामुळे ह्या संपूर्णपणे घटनेवरती पाहता हे कुठेतरी प्रकरण जे वकिलांनी मांडलेलं आहे आणि याच्यामधून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यामध्ये महिला आयोगाला देखील हे पत्रक आहे ते दिलेलं आहे आणि त्यासोबतच लहान मुलांवरती परिणाम करणारे हे वक्तव्य असून महिला आणि त्यासोबतच बाल ह्या संपूर्णपणे त्याच्याकडे पाहता कशा प्रकारे पोलिसांची आता या संपूर्ण प्रकरणात कारवाई होणार आहे हे देखील पाहावं लागेल. परंतु कालपर्यंत चौकशी केली जाते, त्या चौकशीतून काय निष्पन्न होतं हे सगळं पाहणं सुद्धा महत्वाचं असेल. तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी. तर या सगळ्या वादानंतर रणवीर अलाहाबादियानं माफी सुद्धा मागितलेली आहे. असं बोलायला नको होतं, मला माफ करा, असं अलाहाबादिया म्हणतो. I personally had a lapse in judgment. It wasn't cool on my part. The podcast is watched by people of all ages. Don't want to be the kind of person that takes that responsibility lightly. And family is the last thing that I would ever disrespect. Need to use this platform better. That's been my learning from this whole experience. I promise to just get better. I've asked the makers of the video to remove the insensitive sections from the video. And all I can say in the end is, I'm sorry. I hope you can forgive me as a human being.